मत्ताई लिहिलं धडस खबर 28 अध्याय. आराम दिवस होल्यापायी ऐतारी दिवस निघत राहताने मगदलेने मारियानं अजून एकली मारिया समाधेत देखाले गेली. तवर एक भूकंप आला. सर्गमातून देवाचा दूता ते समाधेजवळ येऊन ते समाधेच्या गोट्यात पोरलवून त्यावर बसलं. ते दूत्याचं वाहन उजवड देत राहिल्याच्यानी राहिलं. त्यांनाचे फडके ओदीच्यानी फंडरे राहिले. समाधेची राखणदार त्यांनात देखून भिवून वनकत मरून गेलेनाच्यानी राहिले. देवाचा दूता ते बायकना संग असं म्हटलं, भयानक सिल्व घालून राहिले येसू तर तुम्ही दांदरता म्हणून मला ठाऊक. त्यांना इत्त नसे. त्यांना सांगलेच्यानीच त्यांना जीवाकून उठलं. या प्रभू जपून राहिला जागा देखा. अजून लवकर जाऊन त्यांना मरून गेले नातून जीवाकून उठलं. हिगे तुम्हा पर आधी गलिलय प्रांतमाले जात आहे. तिथं तुम्ही त्यांना आता देखता म्हणून त्यांनाचे शिशुला संग सांगा. मी तुम्हाला सांगायचं राहिलं सांगला म्हटलं. तवर त्याई भिवून भरी संभ्रमाकून समाधे जवळचून लवकर जाऊन त्यांनाचे शिशुला आले हे विषयम सांगासाठी धावा लागली. त्याई येसूच्या शिशुला आले असं सांगासाठी जात राहताने येसू त्यांले अध्वय येऊन तुम्हाला शुभम म्हणून सांगलन. त्याई त्यांना जवळ येऊन त्यांनाच्या पायनावर पडून त्यांना पाया लागला. तवर येसू त्या संग भयानक जाऊन माझे भवनात गलिलायाले जा म्हणत सांगा. त्याई तेत्त मत्त देखतत म्हणून म्हटलं. त्याई जात राहताने इतली जण राखणदार पाटणमात जाऊन चरगला अख्ख मोठोल्ले याजकुला संग सांगला. त्यालागी त्याई पजाचे मोठोल्लेना संग मिरून आलोचना करून ते राखणदारनाले जूग पैसे देऊन असं म्हटला. आम्ही जप्पू जात राहताने रात्रीच्या भक्तीत त्यांनाची शिशू लेऊन त्यांनाचे अंगात पायकी केला म्हणून तुम्ही पजाले सांगा. एक याला हे संगत पिलातूल चौलस राहिल्याक आम्ही त्यांना आले नाच सांगून तुम्हाला कोणतंच कसीट येण्याचं करतो म्हटला. असं त्या इथे पैसे हेडून घेऊन त्याला दिल्या आज्ञाच्यानी करला. अजून हे खान युद्धला मध्ये पाकून अज होतो की हे सांगून घेतात. त्या मगन ते 11 जण शिष्युలు येसू जा म्हणून आज्ञा दिले गलिलाया प्रांत माटले डोंगरावर गेली. त्या येसू तर तिथं देखून त्यांना आराधना करला. पण त्यांत इतली जण अनुमान पडले. तवर येसू त्या संग असं म्हटलं, सर्गमात भुईवर अख्खा अधिकार देव माल्य दिलान. त्यासाठी अख्ख्या प्रांताला जाऊन त्यांत शिष्युला त्यांनी करा. बाचे नावात लेखाचे नावात पवित्र आत्म्याच्या नावात त्यांले बाप्तिसम द्या. मीन तुम्हाला दिले आज्ञेलात पाठिंचाव म्हणत त्यांले बोध करा. हिगे युगम होऊन जातो गा कव्वरच्या तुम्हा संग राहत म्हणून त्या संग सांगलन.